कॉमेडी शोचे खूप ऑप्शन तुमच्या समोर असताना तुम्ही ते साईडलाईन केले. पण मला कुठेतरी ते थांबवायचं होतं. तर मला कधी कधी असं वाटतं की इंटरव्हलला मला ना भेटायला जेवू नये कोणी. पण मला सांगा की चला वायुद्याचं खूप यश होतं आणि नंतर त्या शोचं प्रेम प्रेक्षकांचं कमी झाल्यासारखं वाटलं, TRP डाऊन झाला. नमस्कार, मी आहे RJ शो शिनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांना जे खळखळून हसवतात आणि चेहऱ्या त्यांचा पाहिला तरी माणसाच्या आयुष्यातलं टेन्शन हे हलकं होतं. विनोदाचे बादशाह भाऊ कदम सर आहेत आपल्यासोबत स्टार्स कट्ट्यावरती. भाऊ सर, खूप खूप स्वागत आहे. खूप छान वाटतंय तुम्हाला इथे भेटल्यानंतर. थँक्यू सर. आणि आता तुम्ही आम्हाला दिसत आहात रंगभूमीवरती. तुमचं सिरियल किलर नावाचं नाटक आता आलेलं आहे. छान वाटतंय. पण सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, खूप वेगवेगळी पात्र साकारलेली आहेत आणि आता थोडासा मध्ये काही दिवसांपूर्वी तुम्ही ब्रेक घेतला होता. तर तो ब्रेक कसा होता तुमच्यासाठी? जवळपास चला वायुद्या हे 1 दशक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा शो आहे. त्यानंतर घेतलेला ब्रेक कसा होता? खूप रिलॅक्स देणार आहे ॲक्च्युली हा ब्रेक, कारण तो हवा होता मला. कारण सतत कामं चालू होती, बाकी वेगळं काय करता येत नव्हतं. आणि मी असं आहे की रंगभूमीवर जास्त काम केल्यामुळे मला वेगळं करायची सवय आणि ती मला माहिती आहे माझी पूर्ण होणार रंगभूमीवरच. त्यामुळे मला गरजेचं होतं की कुठेतरी थोडं आता रिलॅक्स होणं गरजेचं आहे, म्हणून करायची तो ब्रेक मिळाला आहे आणि त्याचा फायदा मी घेतला. खूप मस्त वाटतंय. मला सांगा की अनेक वर्षांमध्ये आपण ना वेगवेगळ्या कामांमुळे वेगवेगळ्या माणसांमुळे घडत जातो आणि आपण स्वतःला डेव्हलप करतो असतो. आपल्यातलं टॅलेंट ऑफकोर्स असतं, पण त्यासाठी आसपासची परिस्थिती पण बऱ्याच वेळेस कारणीभूत असते. त्याबद्दल तुमचा काय अंदाज आहे, तुमचा काय अभ्यास आहे? खरं तर अशा काही घटना घडत आहेत आजूबाजूला की ज्या आपल्याला आवडत नाही आहेत आणि त्याच्यावर रिॲक्ट व्हायला सुद्धा आपल्याला चान्स नसतो आणि झाल्यानंतर त्याचा विपर्यास होतो आणि मग त्याला ट्रोल केलं जातं. त्यामुळे तेही बोलता येत नाही. तर ती घुसमट जी आहे ती कुठेतरी रंगभूमीवर काम करताना यावी असं मला वाटतच होतं. आणि त्यातला एक पॉईंट कुठेतरी की जो सतत भेडसावत आला आहे लोकांना, तो हे नाटक थोडंफार प्रमाणात घेऊन आले. तर त्या माध्यमातून ते सांगायचा लेखकांनी प्रयत्न केला आहे आणि तो पोचवायचा मी प्रयत्न केला आहे. वा. मला सांगा की जेव्हा तुम्ही नवीन काम करत होतात तेव्हा तुमच्याकडे खूप ऑफर्स आल्या असतील. चला वायुद्यासारखा पॅटर्न म्हणा किंवा कॉमेडी शोचे खूप ऑप्शन तुमच्या समोर असताना तुम्ही ते साईडलाईन केले आणि तुम्ही सिरियल किलर नाटकाची निवड केली, म्हणजे रंगभूमीची निवड केली, टेलिव्हिजनची निवड न करता परत. तर त्याबद्दल मला सांगाल, असं झालं होतं का की घडलं का की टेलिव्हिजनकडनं खूप ऑफर्स आल्यात पण त्याला साईडलाईन केलं आणि नाटकाकडे वळलात तुम्ही? हो, आल्या होत्या. म्हणजे हसताना हसायला पाहिजे नंतर अशा सिरियलसाठी आल्या, नंतर एखादं कॉमेडी शो आहे. तर मी म्हटलं नाही, आता मला जरा थांबायचं आहे. कारण ते त्यांना सांगू शकत नव्हतं खरं तर, कारण ते होते का हे तर करतोयस, पण मला कुठेतरी ते थांबवायचं होतं. आणि मग आता जेव्हा तुम्ही 2 नाटकं चालू आहेत तर दोन्ही नाटकांमधून स्विच ऑन होणं फार डिफिकल्ट असतं. भाऊ, हे कसं मॅनेज करतात? कारण की हे नाटक, दुसऱ्या दिवशी दुसरं नाटक, एक वेगळं पात्र, कदाचित ऑडियन्स तो सेम असू शकतो, कालच्या नाटकाला ऑडियन्स सेमही असू शकतो. तर इथे कसं दुसऱ्या दिवशी पण त्याच दिवशी संध्याकाळी दुपारी शो केला 4चा का रात्री 8चा करून गेलो गाव. 4चा सिरियल किलर हे वेगळ्या ह्याचं नाटक आणि ते तर मी करत आलोय, करून गेलो गाव खूप वर्ष. त्यामुळे तिथेही भीती वाटते मला की बाबा असं नको व्हायला की कुठेतरी ते एखादा डायलॉग विसरायला होतो. पण मी गेल्यावर ते रिवाईज चालू होतं माझं. मग हा पॉईंट इकडे हा आहे असं आहे. पण ह्या नाटकाला मला प्रचंड भीती वाटते, कारण अशा प्रकारचं नाटक मी केलं नाही आणि ते सांभाळणं मला खूप म्हणजे टेन्शनच येतं करताना. म्हणजे की अरे काय आज व्यवस्थित होईल ना, किंवा ते कालच्यापेक्षा चांगलं आज झालं पाहिजे. मग ते कुठेतरी तेवढाच वेळ असतो कॉन्सन्ट्रेट करायला. आता जसं आलो आहे, आता आमचा परत पुण्यात प्रयोग आहे, तर पुण्याचे प्रेक्षक म्हणजे चोखंदळ, मग त्यांच्यासमोर जायचं आहे. तर बाबा काय आता 19 तारखेला मुंबईत प्रयोग आहे, आता तोच 20 तारखेला इकडे करायचा आहे. त्यामुळे ते सगळा प्रवास आणि त्याच्यात मी मला कधी कधी असं वाटतं की इंटरव्हलला मला ना भेटायला जेवू नये कोणी. लिंक तुटते ना, मग लिंक, आणि त्याच्यात राहायचं आहे मला. आणि पाहुणे येतात तर बोलवतात प्रोड्युसर, अरे हे भेटायला आले यार, नका बोलू यार, मला ते नाटक माझ्यासाठी वेगळं आहे जरा. त्यामुळे मला हे पण त्यांना सांगायचं आहे. ओके, डायरेक्ट तोंडावर नाही बोलू शकत, या माध्यमातून तरी. थँक्यू सर. जे तुम्हाला म्हणतात की इंटरव्हलमध्ये नका भेटू, त्यामागचे ते त्यांचा एकच विचार आहे की त्यांना त्यांच्या कॅरेक्टरला ब्रेक करायचं नसतं, ती लिंक तोडू द्यायची नसते. त्यामुळे प्लीज तुम्ही त्याचा आदर करावा असं मला वाटतं.
आणि सगळ्या प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना पण मी हेच सांगते की त्यांना त्यांच्या त्या मी टाईममध्ये राहू द्यात त्या कॅरेक्टरच्या. हो की नाही? येस येस, थँक्यू. ओके सर, मला अजून एक गोष्ट सांगा की जसं हे स्विच ऑफ स्विच ऑन होणं जे आहे ते तुम्ही आता सवयीने तुम्हाला खूप छान पद्धतीने ते जमणारच आहे, कारण की तुम्ही उत्तम अभिनेते आहात. स्किट करणं आणि रंगभूमीवरती नाटक सादर करणं यात काही फरक जाणवतो का? म्हणजे टेलिव्हिजनसाठी आता जेव्हा तुम्ही इतक्या शोजमध्ये सादरीकरण केलेलं आहे, अवॉर्ड फंक्शनमध्ये तुम्ही स्किट केलेले आहेत, तिथलं स्किट आणि रंगभूमीवरचं ॲक्ट नाही, फरक आहे. रंगभूमीवर आपल्याला ना रिहर्सल्स असतात, त्यामुळे आपण ते करत राहतो, वाढवत राहतो, त्यात काही बदल होत राहतात. स्किट एक त्या वेळापुरतेच होतं. म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देतात त्या दिवशी एक तर ते चुकीचं असतं त्याच दिवशी करणं, त्याच्यात काय डायरेक्शन वगैरे हा प्रकार मला नाही वाटत असतो. एखाद्या वेळी असेल त्या प्रकारचं स्किट असेल तर, नाहीतर बाकी तू इथे उभा राहा, तू इथून बोल, कॅमेरा शूट करतोय. त्यामुळे मी आतापर्यंत केलेलं ते आहे की म्हणजे डायल पंच दे, फक्त पंच. त्यामुळे तेवढे पंच आणि ती लाईन धरून चालत. ते पण धोकादायक काय होतं की तेवढ्या वेळातच करायचं आहे ते, त्याच्यात विसरायचं पण नाहीये की कुठला पंच गेला नाही पाहिजे, ते आला पाहिजे त्या टायमिंगला. तर हे एवढं बर्डन येतं ना एका वेळी, प्रेशर येतं की ते आता सुरू झालं. आता ते प्रेशर जेव्हा जातं स्किट संपल्यानंतर ते भयानक असतं. मग असं वाटतं आईला तेच फिलिंग ते जे करतात स्किट त्यांना कळेल. पण नाटकाला तालमी असल्यामुळे आपण काय काय करत राहतो, प्रयोग करत राहतो एवढ्या. पण स्किटचं डेंजर आहे, म्हणजे तेवढ्या वेळात करणं. पण मला सांगा की चला वायुद्याचं खूप यश होतं आणि नंतर त्या शोचं प्रेम प्रेक्षकांचं कमी झाल्यासारखं वाटलं, TRP डाऊन झाला, तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावरती काही परिणाम झाला का? नाही, तसं नाही झालं. म्हणजे मला मी त्याच्या पलीकडे विचार करतो त्यावेळी जेव्हा असं घडतं की काय चालू आहे बाबा, हे कंटिन्यू आपलं प्रमोशन चालू आहे ह्याचं चित्रपट नाटकाचं, आणि सतत एक माणूस लिहितोय एवढी वर्ष, आणि त्याच्याबरोबर दुसराही कार्यक्रम चालू आहे दुसऱ्या चॅनलला, तो पण कॉमेडी शो चालू आहे, पण त्याच्याकडे लेखक वेगवेगळे आहेत. त्यांचं ॲक्टरच लिहितोय, त्याच्यात इम्प्रोवाइज होत आहे, तर त्यांच्याकडे व्हेरिएशन येतील. आमच्याकडे एक माणूस लिहितोय तर त्याच्यात किती येणार? मग कदाचित असं होतं की कधीतरी होणार की ते नाही TRP वर जात, ते छान झालं, आपलं नाही झालं. त्यामुळे सगळंच असं होत नाही की हिटच आपण देतोय. कुठलीच प्रक्रिया अशी झालीच नाही की बाबा सगळेच हिट झाले चित्रपट किंवा सगळ्या स्किट वाजल्या, असं कधीच नाही होत ना. कुठेतरी अपयश ती यशाची पायरी आपण म्हणतो, तर तसं आहे, ते खाली आलंच पाहिजे तर परत वरती उठायला मजा येते. खूप खरं सांगितलंय तुम्ही. थँक्यू सो मच, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्यात त्यासाठी, आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील सगळ्या कामांसाठी आणि प्रोजेक्टसाठी. थँक्यू. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.